नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 55 आर्टिकल 55 ह्या कलमाचे आपण आज आपण समजून घेणार आहोत. या कलमाच्या तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत की हे कलम कशावर भाष्य करते. ओके. भारतीय राज्यघटनेतील कलम 55 आर्टिकल 55 हे राष्ट्रपतींच्या निवडणूक प्रक्रियेतील सर्वात तांत्रिक आणि महत्त्वाचा भाग आहे. कलम 54 हे कुणी मतदान करावे हे सांगते, तर कलम 55 हे निवडणूक नक्की कशी घेतली जावी, ह्या निवडणुकीची प्रक्रिया कशी आहे ते स्पष्ट करते. या कलमाचं नाव कलम 55 राष्ट्रपतींच्या निवडणुकीची रीत किंवा पद्धत. ओके. आर्टिकल 55 मॅनर ऑफ इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट. ते या कलमाची व्याख्या समजून घ्या. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत वेगवेगळ्या राज्यांच्या प्रतिनिधित्वाच्या प्रमाणात शक्य असेल तेथवर एकसारखेपणा राखला जाईल. ही निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकेरी संक्रमणशील मताद्वारे आणि गुप्त मतदान पद्धतीने घेतली जाईल. काय म्हणतं हे कलम? कशा प्रकारची तरतुदी आहे कलमामध्ये? तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीत वेगवेगळ्या राज्यांच्या प्रतिनिधित्वाच्या प्रमाणात शक्य असेल तेथवर एकसारखेपणा राखला जाईल. ही निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकेरी संक्रमणशील मताद्वारे आणि गुप्त मतदान पद्धतीने घेतली जाईल. ओके. हे सोप्या शब्दात समजून घेऊया. राष्ट्रपतींची निवडणूक ही साध्या निवडणुकीसारखी नसते, जिथे जास्त मते मिळणार तो जिंकतो, अशा प्रकारची निवडणूक नसते. या दोन प्रमुख गोष्टी असतात. एक असतात मतांचे मूल्य आणि दुसरा आहे पसंती क्रमांक. तर मतांचे मूल्य काय आहेत? तर लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेशाच्या आमदाराच्या मताचे मूल्य सिक्कीमच्या आमदारापेक्षा जास्त असते. खासदारांच्या मतांचे मूल्यही ठरलेले असते. यामुळे सर्व राज्यांना त्यांच्या लोकसंख्येनुसार योग्य प्रतिनिधित्व मिळते. आणि पसंतीक्रम. मतदार जसे की खासदार, आमदार केवळ एकाला मत न देता उमेदवारांना पसंती क्रम देतात. उदाहरणार्थ 1, 2, 3 अशा प्रकारची क्रम देतात. जोपर्यंत कोणाला तरी 50% पेक्षा जास्त मते मिळत नाहीत, तोपर्यंत मते हस्तांतरित केली जातात. तर अशा प्रकारे राष्ट्रपतींची निवडणूक घेतली जाते. ओके. तर आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे ते समजून घेऊया. संविधान निर्मात्यांना अशी पद्धत हवी होती, जिथे राष्ट्रपतींना केवळ संसदेचे म्हणजे केंद्राचे समर्थन नसू नये, तर त्यांना राज्यांचंही समर्थन असावे. मोठ्या राज्यांचे वर्चस्व लहान राज्यांवर पडू नये, यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात मतांचे मूल्य निश्चित करण्याची पद्धत शोधली गेली. का आले आहे बरं हे कलम अस्तित्वात? तर संविधान निर्मात्यांना अशी पद्धत हवी होती, जिथे राष्ट्रपतींना केवळ संसदेचे समर्थन नसू नये, तर त्यांना राज्यांचेही समर्थन असावे. ओके. मोठ्या राज्यांचे वर्चस्व लहान राज्यांवर पडू नये, यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात मतांचे मूल्य निश्चित करण्याची पद्धती शोधली गेली. कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट. राज्यांमध्ये समानता, सर्व राज्यांच्या मतांमध्ये एकसूत्रता आणणे, पूर्ण बहुमत, एकेरी संक्रमणशील मत पद्धतीमुळे निवडून येणाऱ्या राष्ट्रपतीला किमान 50% अधिक एक कोटा मत मिळणे अनिवार्य असते. त्यामुळे त्यांना संपूर्ण राष्ट्राचा पाठिंबा मिळतो. ह्या कलमाचं महत्त्व काय आणि उद्दिष्ट काय? एक तर राज्यांमध्ये समानता निर्माण होणे, प्रस्थापित करणे, सर्व राज्यांच्या मतामध्ये एकसूत्रता आणणे, नंतर पूर्ण बहुमत, एकेरी संक्रमणशील मत पद्धतीमुळे निवडून येणाऱ्या राष्ट्रपतीला किमान 50% अधिक एक कोटा मते मिळणे अनिवार्य असते. त्यामुळे त्यांना संपूर्ण राष्ट्राचा पाठिंबा मिळतो. संघराज्यीय समतोल. केंद्र खासदार आणि राज्य आमदार. केंद्रामध्ये खासदार आणि राज्यांमध्ये आमदार यांच्या एकूण मतांचे मूल्य समान 50-50 ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. तर हे कलम ह्या पद्धतीने राष्ट्रपतींची निवडणूक होते आणि हे ह्या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट आहेत. आता कलमाचे उल्लंघन शिक्षा समजून घेऊया. जर निवडणूक प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाले, तर त्या निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. जर एखाद्या खासदाराने किंवा आमदाराने गुप्त मतदानांचे उल्लंघन केले किंवा मतदान केंद्रावर गैरप्रकार केला, तर त्याचे मत अवैध ठरवले जाते.
ते हे या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय आहेत. आता न्यायालयीन प्रकरणे पाहूया. डॉक्टर पी.एस. राव विरुद्ध भारत सरकार या खटल्यात प्रमाणशीर प्रतिनिधित्व या शब्दाच्या वापरावरून चर्चा झाली होती. न्यायालयाने स्पष्ट केले की जरी हा शब्द वापरला असला तरी प्रत्यक्षात ही बहुसदस्यीय नसून एकाच पदासाठीची निवड आहे, असं या खटल्यामध्ये निर्णय देण्यात आला, स्पष्टीकरण करण्यात आलं. काय सांगितण्यात आलं की प्रमाणशीर प्रतिनिधित्व या शब्दाच्या वापरावरून चर्चा झाली. न्यायालयाने स्पष्ट केले की जरी हा शब्द वापरला असला तरी प्रत्यक्षात ही बहुसदस्यीय नसून एकाच पदासाठीची निवड आहे, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. बाबूराव पटेल विरुद्ध झाकीर हुसेन पुढचा खटला आहे. या खटल्यात मतदानातील काही तांत्रिक मुद्द्यांना आव्हान दिले होते, जे न्यायालयाने फेटाळून लावले. काय झालं होतं या खटल्यात, तर काही मतदानातील काही तांत्रिक मुद्द्यांना आव्हान दिले गेले होतं आणि न्यायालयाने ते आव्हान फेटाळून लावले या खटल्यामध्ये. आता या कलमाच्या संबंधित काही संविधानिक कलमे आणि कायदे पाहूया. कलम 54, कलम 71 हे या कलमाच्या संबंधित असलेले संविधानिक कलमे आहेत. कलम 54 मध्ये तरतूद काय, राष्ट्रपतींचे निर्वाचक गण, आणि कलम 71 मध्ये राष्ट्रपती निवडणुकीतील वादांचा निकाल सर्वोच्च न्यायालय लावते. पुढे कायदे आहेत या कलमासंबंधित. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा 1952. या कायद्यात मतांच्या मूल्यांचे सूत्र आणि निवडणूक प्रक्रिया अधिक स्पष्ट केली आहे. पुढे लोकसंख्या आधार, सध्या 1971च्या जनगणनेनुसार मतांचे मूल्य ठरवले जाते. 84व्या घटना दुरुस्तीनुसार हे 2026 पर्यंत कायम असेल. आता या कलमाची समीक्षा कशी करता येईल, तर सकारात्मक बाजू समजून घेऊया. ही पद्धत अत्यंत वैज्ञानिक आहे. यामुळे राष्ट्रपती खऱ्या अर्थाने संपूर्ण भारताचे प्रतिनिधी वाटतात. तर ह्या कलमाची नकारात्मक बाजू काय मांडता येईल, ही प्रक्रिया सामान्य माणसाला समजायला खूप गुंतागुंतीची आहे. तसेच लहान राज्यांच्या मतांचे मूल्य खूपच कमी असते, अशी टीका कधी कधी केली जाते. तर असे आपण ह्या कलमाची समीक्षा करू शकतो. निष्कर्ष काय काढता येईल या कलमाचा, तर कलम 55 हे भारतीय लोकशाहीतील संघराज्य रचनेचे प्रतीक आहे. केंद्राचे खासदार आणि राज्यांचे आमदार यांना एकाच व्यासपीठावर आणून देशाचा सर्वोच्च प्रमुख निवडण्याची ही पद्धत भारताच्या एकात्मतेचा पाया मजबूत करते. काय निष्कर्ष काढता येईल कलमाचा, तर कलम 55 हे भारतीय लोकशाहीतील संघराज्य रचनेचे प्रतीक आहे. केंद्राचे खासदार आणि राज्यांचे आमदार यांना एकाच व्यासपीठावर आणून देशाचा सर्वोच्च प्रमुख निवडण्याची ही पद्धत भारताच्या एकात्मतेचा पाया मजबूत करते. तर मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानातील कलम 55 या कलमाचा तरतुदी आज आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम, या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी चांगल्या प्रकारे तुम्हाला समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या प्रियजनांना, मित्रांना पाठवा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.